मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती, मी हा जो शब्द म्हणतोय ना, हा जरा वारंवार याच्यासाठी म्हणतोय, दुर्लक्षित विषय, तेवढे शब्दच माहिती नाही. जरा थोडं शहरामध्ये गेलं अजून मोठाल्या की शिक्षित स्त्रियांना त्याची लक्षणं काय असतात, त्याचे त्रास काय असतात या संबंधी खूप बारकाव्याने माहिती असते. आणि त्या स्त्रिया डॉक्टरांकडे मला हे मेनोपॉज संबंधीचे हे त्रास होत आहेत म्हणून डायरेक्ट डॉक्टरांकडे पोचतात. पण आपल्याकडे अजून ही टर्म काय आहे, ही परिभाषा काय आहे, त्याच्या संबंधी लक्षणं काय आहेत या संबंधी अनेक स्त्रियांना माहितीच नाही आहे. तुमच्या काळात तर हे काय नव्हतंच, हे आत्ता हल्ली आलं आहे सगळं काल. म्हणजे हे सगळे त्रास तुम्हाला होतं, असलं काही असतं असं पण त्या म्हणजे सासूबाईला वाटत नाही. म्हणजे हे काय पण आहे. म्हणजे साधारण 45 वर्षाच्या वयोगटातली स्त्री जेव्हा यातली काही लक्षणं घेऊन येते तेव्हा तिची कंप्लेंट काय माहिती आहे, मला जे त्रास होत आहे त्याचं गांभीर्य मोठ्या माणसाला किंवा अन्य माणसाला नाहीच आहे. ही अडचणीची गोष्ट आहे. म्हणजे तिला समजा त्रास होत असेल तर त्याला औषध योजना होईल, वैद्यकीय मदत होईल, पण तो त्रास समजून घेतला पाहिजे ना. पहिल्यांदा फ्रॅक्चर झालं, मोडतोड झाली तर एखादा माणूस जसं काय धावपळीने डॉक्टरांकडे जाईल, प्लास्टर घालील, पेनकिलर्स, इंजेक्शन सगळं करेल. पण हे शारीरिक आणि मानसिक त्रास ह्याचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. कारण ती स्त्री घरातली आजारी पडली ना की सगळं घर आजारी पडतो. 2-3 दिवस सुट्टी घेऊन बघा. हे जे 3 दिवस सुट्टी घेण्याचं जे काही पाळीच्या काळात सवय आहे ना ही अत्यंत आवश्यक आहे. सोळं ठेवू समजा आपण बाजूला, पण त्या स्त्रीला विश्रांतीची गरज आहे. हे पण घरातल्या अन्य माणसांना या व्यक्तीच्या अनुपस्थितीमध्ये काय काय करावं लागतं ते समजणं आवश्यक आहे. म्हणून पाळा. तुम्हाला पाळायची इच्छा असं वेळ नसेल काय ज्या विविध नकाशे समजा केलेलंच पोळ्या तर जे काय भारत पाकिस्तान बनेल बनू द्या. काय भात कच्चा, घट्ट, पिठलं, तिखट, आंबट, मीठ ओके आपण पण खायचं गरजेचं आहे. त्या सगळ्या कामांची सवय अन्य घरातल्या माणसांना लागणार कधी. मुलं मोठी होत आहे. म्हणजे अनेक विषय येतो सांगायला, काय काय सांगून मी काय नाही असं होतं. वय वर्ष 45, 48, 50 त्या स्त्रीची पाळी जाण्याचा कालावधी आहे. अजून पाळी गेली नाही आहे, पण पाळी अनियमित झाली. कधीतरी ब्लिडिंग जास्तच होतं आहे, कधी कमी होतं आहे, कधी पोटात दुखतं आहे, कधी चिडचिड होते, सगळ्या अंगाला कोरडेपणा आहे, कधीतरी एकदमच घाम फुटतो आहे, कधीतरी एकदम थंडी लागते, चक्कर येते. कितीतरी लक्षणं असतात. अशी 100 लक्षणं आहेत. मी त्याची एक मोठी यादी म्हणजे सांगणार आहे. पण ती इतकी लक्षणं असतात की घरातली माणसं त्या स्त्रीच्या लक्षणांना कंटाळून जातात. आज एक होतं आहे, उद्या दुसरं होतं आहे, परवा तिसरं होतं आहे, असं चालू असतं. आणि वेगळ्या वेगळ्या लक्षणांसाठी वेगळे वेगळे डॉक्टर, याच्यासाठी हा स्पेशलिस्ट, त्याच्यासाठी तो स्पेशलिस्ट. काही काळ रोज मरे त्याला कोण रडे अशी ह्या व्याधीच्या बाबतीत स्थिती होत असल्यामुळे ती अडचणीची गोष्ट होते. आणि खरं तर ह्यातल्या प्रत्येक लक्षणं आणि व्याधी ह्यांना विविध स्पेशालिस्ट न शोधता याचं एक कुठेतरी एका ठिकाणी उत्तर आहे हे सांगण्यासाठी मी फिरतोय. हे झालं की हा स्पेशलिस्ट, ते झालं की ते स्पेशलिस्ट, असं ते नसून नाहीतर स्त्रियांना विविध कंडिशन्समध्ये या बाईला लक्षण निर्माण होत आहेत ना की काहीतरी वेडगळासारखी लक्षणं आहेत म्हणून सायकियाट्रिस्टची ट्रीटमेंट घ्यायलाच पाठवतात. म्हणजे अनेक स्त्रियांना वेडी ठरवलेली अशा स्त्रिया आमच्याकडे आलेल्या आहेत की वय वर्ष 48 वयातली मेनोपॉजची अनेक लक्षणं शारीरिक मानसिक घेऊन रिपोर्टमध्ये काही सापडत नाही आणि लक्षणं मात्र अनेक असतात. तेव्हा त्या स्त्रीला वेडं ठरवून सायकियाट्रीची ट्रीटमेंट, औषधं, 8 गोळ्या काय बावली झोपून ठेवायचे फक्त. अशी स्थिती अनेक ठिकाणी स्त्रियांना भोगायला लागते. आणि ठराविक काळ म्हणजे किती तर 10 वर्षांचा कालावधी आहे, सोपं नाही आहे. 7.5 सुद्धा 7.5 वर्षांनी संपते, हे 10 वर्ष. म्हणजे जेवढं 7.5ची लोकांच्या डोक्यामध्ये 7.5 वर्ष असतात ना, अशी पेरिमेनोपॉजल पिरियड 10 वर्षांचा स्त्रीने लक्षात घ्यायला हवा. 50ला
नैसर्गिकरित्या पाळली जाते तर 40 नंतर एक एक लक्षणं निर्माण व्हायला लागतात. आणि गंमत म्हणजे एका वेळेला अशी काही 25 लक्षणं निर्माण होत नाही. एक 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 सावकाश सावकाश. कुठे त्वचेवर क्षता येते, कुठे त्वचा विकार होतोय, कुठे अंगाला खाज यायला लागते, पित्त होतंय, सांधे त्यांना सूज येते, हाडं झिजत आहेत, ऑस्टिओआर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस, मणके झिजत आहेत. समजा मानेचं मणके झिजले आणि मान दुखायला लागली, तत्संबंधी सर्वायकल स्पॉन्डिलोसिस निर्माण झाला की चला त्याची ट्रीटमेंट सुरू. कंबर दुखायला लागली की त्याची ट्रीटमेंट सुरू. अरे ह्या सगळ्याचं उत्तर एकच आहे खरं, पण ते समजून घेतलं तर वाढणारा वात, वाढणारा वातदोष, वाढणारा पित्त हे समजून घ्यायला हवं. वाताचं औषध घेतलं की हे बरं होणार आहे, पित्ताचं औषध घेतलं की बरं होणार आहे, त्याला ही पेनकिलर नको आहे, दुखीच्या गोळ्या इंजेक्शनची आवश्यकता नाही. अरे झिजलंय त्याला वंगण घाल, सोपी गोष्ट आहे, पण हे सांगायला कोणतरी हवाय माणूस. आपल्याकडे या मेनोपॉज किंवा रजनिवृत्ती या विषयासंबंधी अवेअरनेस नाही आहे, एवढीच फक्त गोष्ट आहे. कारण मी याविषयीचा अभ्यास करत असताना युरोपियन कंट्रीजमध्ये या मेनोपॉजवर काम करण्यासाठी अनेक असोसिएशन्स, जशी अमेरिकन डायबिटीस असोसिएशन असते किंवा मोठमोठ्या संस्था काम करतात, अशा मेनोपॉजवर काम करणाऱ्या मोठ्या असोसिएशन्स असतात आणि त्या खूप सगळीकडे त्यातलं प्रचार प्रसार, त्याची ट्रीटमेंट भले त्यांच्या पद्धतीने असेल पण घेऊन जागृती तर करतात. तर ते काम आपल्याला भारतामध्ये आयुर्वेद शास्त्राच्या मदतीने उभं करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून धडपड. आता हे सगळं मी सांगतोय, पण एक असं लक्षात घ्या की हे सगळं जिथपर्यंत आपल्या स्वतःला काय होत आहे हे जितक्या वेळ आपल्याला समजत नाही तिथपर्यंत याचं गांभीर्य कळत नाही. इथे लक्षात, जितक्या वेळ मी ह्या अशा व्याख्यानांना फिरतो ना तेव्हा बाकी काय नाही, माझ्या खिशात फक्त एक केस पेपर घेऊन फिरतो, बाकी काय फिरत नाही. हा केस पेपर म्हणजे अनेक प्रश्नांची यादी आहे आणि ही प्रश्नांची यादी इतकी बारकाईने आहे. मी जेव्हा सुरुवातीला आयुर्वेद प्रॅक्टिस करायला लागलो तेव्हा पेशंटला बसवून त्याची नाडी परीक्षा करणे, वात पित्त कफ विविध लक्षणं विचारणे. तर काही कालावधी असा झाला की त्याच्यानंतर समोर ती व्यक्ती बसली की पूर्वी नाडी पकडायला लागत असे, आता नाडी न धरता सुद्धा समोरचा मनुष्य आपला समोर बसला फक्त की आपोआप प्रश्न निघायला लागतात की ती बरोबर टिकमार्क सारखं सारखं तेच काम करून मग पुढे करत असल्यास नाडी बघायला जायचं. एक स्टेप अगोदर त्याच विषयामध्ये काम करत असल्यामुळे हे तुमच्या आरोग्याशी निगडीत असणारे प्रश्न आहेत. प्रत्येकाच्या हातात मी एक यातला पेपर देणार आहे, म्हणजे आपोआप नेमकं काय विषयावरती आपल्याला गांभीर्याने काम करायला हवं आहे हे लक्षात येईल. OPDमध्ये बसलेलं असताना, पेशंट असताना त्यातले अनेक प्रश्न असेल, या विषयावरती आपण बोलण्यासाठी एकत्र आलो म्हणून हे सगळं ओपनली बोलतोय, पण अनेक प्रश्न यातले असे असतात की OPDमध्ये तो प्रश्न त्या डॉक्टरनी त्या बाईला विचारला तर तो विचारणं मुश्किल, त्यातली काही लक्षणं असतील तर तुला हो म्हणू का नाही म्हणू अशी उत्तरं देणं मुश्किल. अशी स्थिती असलेले अनेक प्रश्न सगळे त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत की ते एकदा वाचायला लागले, ते प्रश्न समजून घेतले की हे आपल्या आरोग्याशी किती जवळचं आणि निगडीत असणारा विषय आहे याचं तुम्हाला गांभीर्य यायला लागेल. एक एक प्रश्न घेऊन माझं व्याख्यान म्हणजे काय नाही, हे 25 प्रश्न आहेत, 25 प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या, एवढं काम केलं की माझा कार्यक्रम संपतो. सोपं आहे ना कार्यक्रम? म्हणजे आता कार्यक्रमात मी काय काय विषयांवर कसं कसं बोलणार हे तुम्हाला मी तुमची रूपरेषा आखून दिली. संयोजकाने सांगितलं तुमचा टाइम संपला की आपण प्रश्न थांबवून टाकायचे, उरलेलं नंतर बघू.
की पेनं पण देऊन ठेवायला म्हणजे ज्यांना शक्य असेल त्यांनी ते सावकाश सावकाश नाव नंबर लिहून ठेवून काय नाही बरोबर आणि फुली एवढ्या दोनच गोष्टी करायच्या आहेत. आणि एक एक प्रश्न मी समजावून सांगणार आहे, म्हणजे प्रश्न सुद्धा समजावून सांगायला हवा आहे. म्हणजे उत्तर कसं येणार काय नाही, ही शाळा आहे असं समजा, शाळा आहे. म्हणजे या विषयावरती मी जेव्हा पुस्तक लिहिलं तिला जपताना, आणि इंग्लिशमध्ये एक पुस्तक लिहिलं नेचर्स पॉज एंटरिंग मेनोपॉज ग्रेसफुली एम्ब्रेसिंग आयुर्वेद, त्याच्यानंतर असं लक्षात आलं की हे नुसतं पुस्तक लिहून आणि प्रकाशित करून पुरेसं नाही, तर आपल्याला हे पुस्तक शिकवावं लागेल, समजावून सांगावं लागेल. त्याच्यासाठीचा म्हणून हा प्रयत्न. या कार्यक्रमासाठी बहुसंख्य स्त्रिया आहेत आणि याच्यामध्ये 2 पुरुष येऊन बसलेले आहेत ना, ज्यांचं पहिल्यांदा टाळ्या वाजवून स्वागत करा, कौतुक करा, कारण हा बायकांचा विषय आहे ना, कशाला आपण ऐकायला जायचं. म्हणून माणसं घरी असतात. या दोघांचं खरोखर कौतुक, आणि मला पण बरं वाटतं जरा ते दोघं जण इथे असल्यामुळे. का ते सांगतो, असं दे असं असं. तिला जपताना हे नाव काय आहे पुस्तकाचं, हे कुणी वाचायचं? तिला जपताना हे पुस्तक कुणी वाचायचं? ज्यांनी जिला जपायचंय त्यांनी वाचायला पाहिजे. त्याच्यामुळे ते पुस्तक तुम्ही वाचा, समजून घ्या, किंवा तो विषय समजून घ्या, पण ॲक्च्युअल ज्या माणसांनी ते समजून घ्यायला हवंय त्यांच्यापर्यंत पोचणं हे जरा मुश्किल काम आहे. पण मी काम सुरू केलेलं आहे. सावकाश सावकाश त्याला भविष्यकाळात यश येईल का ते पण सांगतो. नवरा बायको दोघं जण घरामध्ये आहे. मुलं बाळं आता जरा मोठी झाले आणि मुलांची शाळा शिक्षण किंवा कोणी मुलगा मुलगी कोणी नोकरीला लागले, इतपत वयाची मोठी झालेली असतात. आणि ह्या स्त्रीचं वय 45, 48, 50 असं असतं. त्यांना एक साधा प्रश्न विचारला नवऱ्या बायकोला, तुम्ही दोघं जण फिरायला कधी जाता का एकत्र? एक 10 मिनिटं 15 मिनिटं. मी काय महाबळेश्वरला जा माथेरानला अजून आलेच नाही. सारखी आपली 2 माणसांमध्ये असलेली तब्येतीची शारीरिक आणि मानसिक जी काही कुरबुर चालू असते त्याच्यामध्ये जरा विषयांतर म्हणून त्यांना एक प्रश्न विचारला, मग एक आठवड्याकाठी एखादं जरा फिरायला जातो का कुठे? नाही. अजून जरा सोपं करून सांगितलं, म्हटलं जरा पुरुष संख्येने जास्त आले असते तर जरा बरं झालं असतं. म्हणजे ते विषय मी आधी चांगले मांडले असते, थोडक्यात म्हणत होते. नवरा बायको दोघं जण हातात हात घालून कधी बसले होते? हातात घेऊन कधी बसले होते? 5-10 वर्ष झाले. नवरा बायको ज्या वेळेला माझ्याकडे क्लिनिकमध्ये येतात ना, जेव्हा तो नवरा सुद्धा वैतागलेला असतो त्या बायकोच्या विविध जे काय शारीरिक आणि मानसिक त्रासांना, तेव्हा मी त्या नवऱ्याला अनेक प्रश्न विचारतो. म्हणजे हिला काय त्रास होत असतात ते ठीकच आहे, म्हणजे ते त्याला चिकित्सा करायची. तर त्या नवऱ्याचं काम फक्त तिला त्रास होतोय म्हणून डॉक्टरकडे घेऊन जाणे असं नाही आहे. फक्त विविध स्तरावरती घरातल्या माणसांनी त्या स्त्रीला मदत करायला हवी. म्हटलं नवरा बायकोनी दोघांनी एकमेकांना थँक्यू कधी म्हटले? हा प्रश्नच नाही.
थँक्यू काय असं नवऱ्याने बायकोला किंवा बायकोने नवऱ्याला काय थँक्यू म्हणायचं सवालच नाही. सॉरी म्हणायचं तर खूपच लांब झालं. म्हणजे मी सहज करते एक जोडकं होतं, म्हणजे अशा गोष्टी सांगू नये पण नाव न घेता सांगायचे असतात. नवरा बायकोच्या अनेक गोष्टी असतात, त्याच्यापैकी एक ही की रुग्णा तिच्या अनेक तक्रारी लक्षात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की अरे हिला औषधाची गरजच नाही, उगाच या गोळ्या खात आहे. म्हणून मी दोघांची चौकशी करायला लागलो आणि समोर प्रॅक्टिकलच करायला लागलो. जरा हे खूप बारकाईने आहे का, हे महत्वाचं आहे. म्हणजे तो मी तुम्हाला त्या प्रश्नांमध्ये नकाशीर होतं, कागद घरी घेऊन जायचं तुम्हाला काय नंतर आम्हाला द्या सावकाश. तर त्या नवऱ्या बायकोला मी गोष्ट काय सांगतो ती ऐकावं, महत्वाची ती गोष्ट महत्वाची. मी काय तुम्हाला फळा घेऊन काय .1, .2, असं नाही शिकवणार. मी गोष्ट आहे काय तर म्हटलं औषधाची गरजच नाही आहे स्त्रीला, भले लक्षणं 25 असतील. जर माझ्यासमोर बसा असे समोरासमोर तोंड करून नवरा बायकोनी, म्हटलं बायकोच्या डोळ्यात डोळे घालून कधी भेटलंय, बसा समोरासमोर एक टॅग फक्त. बरं अशी दुसरी कुठली व्यक्ती आहे का की जिच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकता तुम्ही? मर खावं लागेल. म्हणजे आता फक्त तुझ्या वाटेला एक बायको आहे तेवढी फक्त तिच्याकडे तू असं बघू शकतो, बस ना बघ. हक्काची व्यक्ती आहे ना आपली ती. हा खूप बारकाईने ऐका, खूप इंटरेस्टिंग सांगतो मी. आणि हे असं ठीक आहे आम्हाला नाही होय करत बसल्या. म्हणजे हे माणसं लगेच बसत नाही. किती सोपी गोष्ट आहे, फक्त समोरासमोर बसायचं आणि डोळ्यात डोळे घालून बघायचं. मी काय बाकी थोडं सांगतो बाबी घ्यायला, मी फक्त डोळ्यात डोळे घालून बघायचं. ठीक आहे कसे बसले नाही होय बघून बसले. बरं म्हटलं तर हातात हात घ्या. मी भटजीबुवा पण आहे, त्याच्यामुळे मी काय सांगतो ते हाताला हात लावा. सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळेला फक्त काय बायकोने हाताला असा हात लावलेला असेल तर याच्या पलीकडे 4 माणसांच्या असताना कोणी काय काही संबंधच नाही. तर तेवढा हाताला हात लावा, पाणी प्या, हातात हात घ्या दोन्ही. लग्नात असा हातात हात सांग गोष्ट म्हणजे अंगठ्यासकट बायकोचा हात धरायला सांगितलेला आहे आणि तो आयुष्यभर धरायचा आहे ना. तर तो त्या दिवशीच नाही फक्त, तो आयुष्यभर धरत रोज म्हटलं हा असा हातात हात धरून म्हणजे कायम बसायचंच नाही, पण एकदा हात धरत. केवढी महत्वाची पण साधी गोष्ट आहे का. सेन्स ऑफ सिक्युरिटी. लहान मूल आपण रस्त्यावरून जाताना त्याचा हात धरून ठेवलेला असतो तर किती सेफ्टी आहे. त्या स्त्रीला ह्या रजोनिवृत्तीच्या कालावधीमध्ये ना एक अतिशय महत्त्वाचं असं लक्षण, मानसिक लक्षण निर्माण होतं की तिच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. असुरक्षित वाटतं, एकाकी वाटतं. माणसं आहेत सगळी आहेत, तिला एकाकी वाटतं. हे काम कोणी करायचं? नवऱ्याची जबाबदारी आहे. हातात हात धरून ठेवणे. कसा बसा धरला त्यांनी हात, म्हटलं तुझीच बायको आहे ना, मी धरते. हातात हात धरून ठेव. बरं आता संसार म्हटल्यावरती काही ना काहीतरी सगळ्या कुरकुरी चालू असतात. घरोघरी मातीच्या चुली. किंवा म्हटलं विविध प्रसंग असे आठवा की ज्याच्यामध्ये काय काय ओढादाणी सगळ्या चालू असतात. म्हटलं दोघांनी एकमेकांना सॉरी म्हणा. कसे बसे सॉरी म्हटले एकमेकांना, म्हणजे एक शब्द बाहेर पडला मनापासून आहे. मनापासून सॉरी म्हणणं फार कठीण असतं. लहान मुलाने काही तुमचा गुन्हा केला ते बाकी काय पण म्हणतात पण सॉरी म्हणत नाही. अनुभव आहे आपण सांगतो. सॉरी कसा बसा डॉक्टरने सांगितलं म्हणून शब्द बाहेर पडला. म्हटलं एकमेकांनी साथ दिली ना आयुष्यात वेगवेगळ्या प्रसंगांना, तेव्हा एकमेकांना थँक्यू म्हणा. काय कठीण आहे म्हणायला. नाही म्हटलं जात नव्हते, गरीब म्हटलं जात नाही म्हणून आता माझ्यासमोर म्हणा.
ठीक आहे चल थँक्यू. अरे असं नाही, मी मनापासून म्हणालो ना, फील इट. तर ते फिलिंग सकट म्हणणे ही खूप वेगळी गोष्ट आहे. परिणाम साधायला असेल ना तर मनापासून थँक्यू ना. ठीक आहे, कसं कसं थँक्यू आला. चला म्हटलं इथपर्यंत ऐकली. आता म्हटलं एकमेकांना आय लव्ह यू म्हणा. काय कठीण आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. किती सोपी गोष्ट आहे. हे सगळं विश्व प्रेममय आहे आणि आय लव्ह यू म्हणायचं आहे. तोंडातनं शब्द आला नाही. किती प्रसंग समोर. इमॅजिन, जस्ट इमॅजिन, नवऱ्याच्या तोंडातनं शब्द आय लव्ह यू आला नाही. 10, 15, 20 वर्ष संसार केल्यानंतर सुद्धा तो शब्द येत नसेल. बायकोने असं उडवून लावला हात. व्याधीचं निदान इथे आहे ना की नाडीमध्ये. इथे लक्षात किती बारकाव्यानी प्रेम करायला शिकवण्यापासनं गमभंग सगळं इतकं मागे जाऊन शिकवावं लागतं. अगदी घरात छोटी मुलं असतील ना, त्यांना जसं सॉरी म्हणायला शिकवायला हवंय, थँक्यू म्हणायला शिकवायला हवंय, तसं आय लव्ह यू म्हणायला सुद्धा शिकवायला हवंय आपल्या आपल्या भाषेत. पण प्रेम व्यक्त करण्याची प्रक्रिया दुर्दैवाने आपल्याकडे युरोपियन इतकी नको पण मर्यादित हवी ना. आता त्याची निराळे स्वरूप पण सांगणार आहे तुम्हाला. म्हणजे लक्षात येईल की आपण ते करत असतो पण आपल्याला माहिती नसतं की हे या मार्गातून प्रेम व्यक्त होतं. मुलगा मोठा आहे, 30-35 वयाचा, लग्न कार्य झालेलं आहे, मुलं बाळ आहे, त्याची आई म्हातारी आहे. तर सांगते हा फक्त, स्वतः सुद्धा काढेल किंवा दुसऱ्या कोणाला सांगेल, पण याची जरा दृष्ट काढून टाक ग. हे काय, हे प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग आहे. उपयोग त्याचा श्रद्धा, अंधश्रद्धा, विश्वास नंतरची गोष्ट. अनेक पेशंट माझ्याकडे जेव्हा असे येतात ना, तेव्हा मी काही विशिष्ट अवस्थांमध्ये त्या पेशंटची दृष्ट काढायला सांगतो. तेव्हा तो माणूस म्हणतो, हे असलं काय असतं, दृष्ट कसली काढायची, डॉक्टर तुम्ही सगळं मानता आहे. मी डॉक्टर आहे, हे सगळं मानणे, त्याच्यावर विश्वास असणे नसणे ही नंतरची गोष्ट. पण हा एक प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग आहे, तर तो तुम्हाला घरी करता येऊ शकतो. मी आता कर्मचाऱ्याला सांगितलंय, कुठल्या दवाखान्यामध्ये दृष्ट काढून मिळालं तुम्हाला, ती काढल्यानंतर जे काही म्हणालं सर वाटतं. एक बाई रडली, म्हणाले लहानपणी कधीतरी माझ्या आईनी, कधी 10वी पास झाले तेव्हा एकदा आईने माझी दृष्ट काढली होती आणि नंतर कधीतरी लग्नात माझी दृष्ट काढली गेली असेल. बाईचं वय असं 55-58 असं असेल. तर ती 58 वर्षाची बाई रडली, म्हणाली लग्नात माझी दृष्ट काढलेली होती, त्याच्यानंतर आज इथं काढली गेली. त्या प्रसंगानंतर तिला हलकं वाटलं, मोकळं वाटलं, माझ्या चिकित्सेला गती मिळाली ना. नवऱ्याचा किंवा अन्य माणसाचा कोणाचा त्याच्यावर विश्वास असो किंवा नसो, पण एक तो अतिशय सुंदर मार्ग आहे. एक छोट्या छोट्या गोष्टींचं खूप महत्त्व असतं आणि कुठल्या गोष्टीचं कुठे महत्त्व कुठे कामी येईल ना त्याची हे नाही. मी हे एकीकडे असं सांगत जातोय की तुम्ही तुमच्या मुलाबाळांची किंवा अन्य कोणाची दृष्ट काढत असाल, सुनांची दृष्ट काढत असाल, तर ती आता मी माझं वय झालं 60-65, आता मला कुठे लागते दृष्ट असं म्हणून ते नाही म्हणायचं नाही, ती काढून घ्यायची. विविध वयोगटातल्या स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या दृष्टी काढायला मी सांगतो. असं परिवार बोलणं तर थांबून आपण अशा मूळ विषयावरती आणि मुद्द्यांवर येऊ. प्रत्येक स्त्रीला आपली पाळी नियमित महिन्याला येते का? 28 किंवा 30 दिवसांनी.
या पाळीच्या कालावधीमध्ये 3 दिवसच मर्यादित ब्लिडिंग होतं का अतिरिक्त प्रमाणामध्ये होतं, 4 दिवस 5 दिवस, याच्यावर लक्ष हवं आणि योग्य वेळेला वैद्यकीय मदत घेऊन ते नीट करायला हवं. अनियमित असेल तर, कमी वयाची स्त्री असेल 25-28 आणि अनियमित पाळी असेल तर PCOD सारख्या अनेक कंडिशन्सचा विचार करावा लागतो. पण अशी अनियमित पाळी आणि किती अनियमितता असते हो. वयवर्ष आहे 48 आणि महिन्यानी पाळी यायच्या ऐवजी 10-12 दिवसांनीच ब्लिडिंग सुरू व्हायला लागते अनियमित. असं किती वर्ष, 3 वर्ष 4 वर्ष चालू आहे. तर काय अनियमित आहे, कधीतरी असं होतं कधी नाही होत. लक्षणं काहीतरी अन्य, ॲनिमिया, अंगात रक्ताची कमतरता वगैरे याच विषयामध्ये सहजरित्या काम करत असल्यामुळे फक्त त्या पेशंटला असं सांगितलं तिचा मला अशी काही शंका आहे, सोनोग्राफी करून या. गर्भाशयाचा कॅन्सर निघाला. पाळीमधली अनियमितता एका प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही हे कुठल्या वयाच्या स्त्रीला ते आहे हे लक्षात घेऊन अनियमित पाळी, अतिरिक्त सुद्धा ब्लिडिंग किंवा भले ब्लिडिंग थोडंसं होत असेल पण अगदीच 12-15 दिवसांनी स्पॉटिंग व्हायला लागलं. काही कंडिशन्समध्ये त्यांना मेनोरेजिया असं म्हणतात. पाळीच्या काळात 4-8 दिवस ब्लिडिंग होणे, पण मध्येच कधीतरी 10व्या-12व्या दिवशी 15व्या दिवशी पाळी सुरू होऊन भले ते थोडंसं स्पॉटिंग असो किंवा जास्त असो जे अनियमित होत राहतं. त्यात आपल्या इथे काही कंडिशन्समध्ये कॅन्सरची निदानं झालेली आहेत. हे सगळं मी हे मांडतो ना, त्याच्यामध्ये केवळ छोट्या आणि सोप्या ट्रीटेबल कंडिशन्स नाही तर काही गंभीर व्याधींची निदानं होऊन जातात. म्हणून हे गरजेचं आहे.